काय करता बघा, मोमोज करते. मोमोज सारखे असतात ते. फक्त ह्याच्यात खोबरं आणि गुळ असतं आणि मोमोज मध्ये भाज्या असतात. भाज्या असतात, चिकन असतं. एवढाच काय तो परत माझी मम्मी मम्मी करते बघे कसं करते ते. व्हेरी नाईस. तू मोदक घेते पिठात पाण्यात. ते बघा रवा हे आपले भागवणार पाण्यात. जसं रवा आपण तांदळाचं पीठ भागवतो तसंच रवा भागवावा लागतो गरम पाण्यात चांगला, म्हणजे चांगला मळून घ्यायचा. तर हे आपले मोदक रेडी झालेले आहेत मित्रांनो. हे बघा आता तर सांगतो तकडे भाड्यात गेले, तकडे भाड्यात गेले. मोदक रेडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आहे, आज घरातूनच व्हिडिओ करतोय, म्हणजे घरामध्ये आपण. आणि आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर त्यानिमित्ताने घरात आपण मोदक करतोय आणि सगळ्यांचे उपास असतात अंगारकीला. तर आज पण आमच्या घरात उपास आहेत सगळ्यांचे. तर 6 महिन्याने एकदा येते ती. त्यामुळे मोदक करतोय, त्याला तू मोदक बोलूया. उपास आहे तर सगळ्यांचे उपास जेवण चालू आहे. उपास सोडणारा खोबरं किसलं आहे मोदकासाठी आणि हा गुळ आणि ते पण खोबरं आहे. हे बघा आमच्या चैताली गावावरनं आली आहे उपासासाठी. हे गावाला मुंबईला आले रव्याचे मोदक करणार. चैताली आणि आत्याची मुलगी आहे, मुंबईला आली आहे. म्हणजे काम परीक्षा होती तिची, परीक्षेसाठी आलेली. तर राहते महानात. बघा महानात, कोण महानात राहत असेल त्यांनी कमेंट करा आणि सांगा दिसली काय महानामध्ये. हे रव्याचे मोदक करते आणि हे बघा हे काय करते, कांदा कापते. हे शेवग्याची भाजी ती पण करणार आहे. आणि आता हे पीठ आपलं मोदकाचं पीठ वापरणार, हे बघूया आपण. म्हणजे रवा जो वापरायला लागतो, रवा असतो तो. काय का ते पाणी ठेवलं उकळायला. अच्छा, पाणी ठेवतो उकळायला. ते बघा त्याच्यामध्ये मोदक टाकतात, मोदक सॉरी रवा टाकतात वाफवायला. बघा ही डाळ भागवणार. थोड्या वेळाने बघूया आपण. आता पुढचं मग मम्मी सांगेल, आई माझी. हे बघा रवा मी आता भागवून घेते पिठात पाण्यात. ते बघा रवा हे आपले भागवणार पाण्यात. जसं रवा आपण तांदळाचं पीठ भागवतो तसंच रवा भागवावा लागतो गरम पाण्यात चांगला, म्हणजे चांगला मळून घ्यायचा. बघा वापरायला लागतं. का गॅसवरून पण काढलंय. त्याच्यात थोडं मळणार आहे. थोडं तेल लागणार याच्यामध्ये. आई पंखा बंद कर.
मोदकाचं मळायचं पाणी घेऊन. नो हे छोटं घेतलं असे तो हे कुळा आमचं भाजी पण बनवतो आम्ही शेंगाची भाजी म्हणजे आपल्या झाडं कुंडीला शेकला द्यायचे आमच्या फक्त शेंगाचं त्याच्यात झाड आहे. मिरची टाकूची बाकी. आणि ही गावून आलंय मॅकड ह्या केळ्या मानातून येला मानकारी निल्या मानकारी तिथं मान काढतोय होता. शनिवारी जाऊच्या गावात कोण असं गावात जाऊचा तर आमका सांगा ह्या पार्सल पाठवूचा गावाक. हे बघा गुळ हे मोदकासाठी. हे बघा तुमचं ध्यान बसली आहे बघी जरा बस दुखो बघती तर काय म्हणते जगा बसली आहे. हे मोदक आई मोदकाची कोणीला मिरची टाक. मिरची टाक. ते खाली आहे. खालच्या भाजी. तेल तिथे टाकून थोडंसं टाकू ना ते नंतर टाकायचं लास्टला फक्त भाजी अशी डाळ कोण करते काय करते ही शेंगाची भाजी शेगलाची भाजी. सत्यानाश कर. चैत्याला मीठ घालायला सांग. नको. मी त्याचं मी टाकते फक्त तू फोडणीला हे करायला घे. हे बघा आता इथे जरा मीठ पीठ सॉरी रवा मळायचा कार्यक्रम चालू आहे. आणि इथे बघा ही शेगलाची भाजी करते आहे. किती दिवसांनी जेवण करते बघा कसं जेवण करते ते. आई किती मिरची टाकू हा इथून सुरुवातीची ही बघा किती मिरच्या टाकू. मिरची अशीच टाकू मिरची कशी दिसते? आई मिरची अशीच टाकू गो सगळं दिसू दे. तेल नको टाकू अर्धा किलो खूप होईल. अगं तेल शेवटला गो. मग मिरची अशी टाकायची अशी पूर्ण भाजी डायरेक्ट कढईत टाक आणि कढईत मिरची टाक, टाक. त्याच्यात सगळं मिरची टाक. टाक. तर बघा तिघा जण सांगायला जेवण कसं बनायचं बघा. ए बाबा. एवढे गाईड भाजी कधी केली नाही डायरेक्ट टाक Direct टाक सगळं त्याच्यामध्ये. होतं. कढईत डायरेक्ट आणि बारीक कर गॅस. बस झालं खोबरं हे बघा कसं ठेचलं एका साईडने असं तासायचं तर भाजी कशी होते खारट होते गोड होते आंबट तिखट होते बघूया. सगळी टाक अशीच. तेल कुठे आहे तेल नाही टाकायचं. तेल नाही टाकायचं आता तेल लाटलं. शेगलाची शेंगाची भाजी. भाजी करते मी अरे देवा. खायला या तुम्ही लग्न करणार तर वांदेच होणार आहे नवऱ्याची. नवऱ्याला झोमॅटो वरून त्याचे वांदे त्याला भेटणार कांदे झोमॅटो डाऊनलोड करायला लागणार त्याला. भाजी झाली महाग. चमचा आई असं फक्त काय झाकण ठेवू ना नाही बारीक गॅस करून ठेव. भाजी बारीक उभी गॅस ठेवायची. गॅस ठेवलं तर कडू होते. अरे देवा. ताट ठेवून सगळ्याकडे सकाळी ज्यांच्याकडे ताटच नाही आता ताटा घेतले मी. या हे घे. नको. हे नको. हे घे. घे. टोप चांगला आहे का? नाही नको. कसं पाहिजे? घेतो. हे बघा असं हे मळावं लागतो रवा. मी कधी ह्याची भाजी बनवलीच नाही अरे नुसती टाकायची कढईत. नुसती टाकायची म्हणजे मीठ पीठ नाही टाकायचं बरोबर अरे तुझं पण मीठ खबर असतं. टाकायचं. मीठ तुला सांग एवढं काय ते आता लागेल ती भाजी. कमी टाकते नको तर जास्त टाकते. कुठे गेले झोपले का? पाल्याची भाजी डायरेक्ट टाकायची कधी पण. एकदम पातळ होईल ना परत त्याच्यामध्ये नको. तुमच्याकडे घेतलं मोदक करता तांदळाचं पीठ. हे बघून जा. हे मम्मीला दे खायला. म्हणजे राणी कंपनीवर मोदक करतात. राणीपेक्षा राणी पण अशीच करणार तेवढंच रव्याची. नाही येणार ते तर मोदक ते बनवून ऐका आणि ते अनेकांना व्हिडिओ करायला पाहिजे राणी घरी जायला पाहिजे व्हिडिओ करा. नाही का? आता लय हली का तुझी तयारी मोदकाची नाही घेऊन जा व्हिडिओ असं घेऊन जा. वेलची ठेवलेलं आहे ना आता भरून. डबे आणून चालतंय ते भांडं आहे ना वेलचीचं. भांड बघा आपलं या मदत करा पीठ मळायचा कार्यक्रम चालू आहे. आणि इथे बघा गुळ आणि खोबरं एकत्र केलं आणि याच्यामध्ये वेलची पावडर आणि टाक वेलची टाक. वेलची पावडर टाकणार आहे. टाकू थोडी. काळीच्या टाक ढाकणं. खोबरं हा तुम्ही पण मोदक खायला या मोदक करायला या. तुम्ही तांदळाच्या करता आम्ही रव्याच्या करतो. रव्याची कर. तांदळाची तुम्ही तांदळाच्या पिठाच्या करता. त्याची नवीन टाक नाही वास येतो. चमचा नाही टाक चमचा घे.
बस आहे. पण चमचा देऊ जास्त चालेल. हे जरा tasty. जास्त झाले मला वाटतं. काय नाही साखर असले त्याच्यात. एक आलूची भाजी केली डाळ लावची ना. जरा हे पीठ असतं जरा व्यवस्थित मळायला लागतं नाहीतर मग ते तुटतात त्याचे मोदक ना मी जरा जोरात जोर लावून मळायला लागतं नंतर मग ते मोदक तुटतात जरा जोर लावून मळायला लागतं जोर लावून हिनीच सांगितलं की एक अरे एक ते वाटीला ती दुसरी वाटी तिने घेतला पण तिला आपली रोजची वाटी माहित नाही माझ्या लक्षात नाही आलं मोठी झालं एवढी. कन्फ्युज झाले भात त्याच्यामुळे बघ. जास्त झाले ती वाटीवर मला कळालं की वाटी कोणती सांगते ती. हाच हाच भात खायचा आता ते नैवेद्य म्हणून खावं असं थोडं. नाही खायचं. नाही खाणं गरम करून खाऊ तू मग नाही खायचं खायचं त्याला काय होतं? काय नाही होत काय नाही. मानू बघा ते खाऊन तू गोड झाले की. किती असं कोण म्हणेल का माहितीये किती लहानपणापासून काम करते ही पोरगी अरे. किती लहानपणापासून काम करते अशीच बघते ना गावात आल्यापासून ते नवऱ्या कसा नको बघू. किती म्हातारी झाली ही चैताली बिचारी किती लहानपासून काम करते ना. ते व्हिडिओ चालू आहे त्याच्यात काहीतरी आत्तेमुळे माझ्या चढवा काय. इथे पीठ मळायचं काम चालू आहे आणि इथे जे आपण सारण घेतलं होतं ते गुळ आणि खोबरं आणि वेलची पूड त्याचं इथं गरम करतायत म्हणजे मिश्रण एक व्हायला आणि इथे शेंगाची भाजी बनते आता कशी बनते काय माहित नाही म्हणजे बघा ती चैतन्यच पुरा नाही करते कोणाकोणचे हात लागतात मोदकाला 1 2 3 4 माणसांचे हात लागलेत मोदकाला अजून लागणार आहेत मोदक बनवायला सुद्धा. मोदक कसे होत आहेत जेवण कसं होतं काय माहित नाही चला त्याची बुद्धी दे गौरी. इकडे जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे डाळ भाजी आणि इथे बघा आता मोदकाचा कार्यक्रम चालू करतोय आणि हे बघा एक मोदक रेडी झालेला आहे आपला हे झेमण्याबाईन केला झेमण्याबाईहून हे बघा कसं मोदक करते बघा दाखव का कसं करतं बाजूला तिकडे टाक. तेलाचे ह्याचे वा काय गोल आहे बघा हे सारण आहे चमचा नाही घेतला का भरायला? इस तरह से आपण त्याने कसं भरणार? चमचा घे चमचा टाकूय तेल दे काढून देते. कसा गोळायचे आता? बघा दाखव का अच्छा पाकळ्या काढता येत काय काय आपण मम्मी पाकळ्या पारी पारी हं? पारी 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 म्हणते. पारी म्हणतात आहे का गावची आहे म्हणून हिला सगळं माहिती आहे पारी पाणी जास्त अरे तिच्या मारी पारी खोबरं नाही ते वरती. काय करते बघा मोमोज करते मोमोज मोमोज सारखेच असतात ते. फक्त ह्याच्यात सगळे यासाठीच आहे ना. खोबरं आणि गुळ असतं आणि मोमोज मध्ये भाजी असतात. भाज्या असतात चिकन असतं एवढाच काय तो परत माझी मम्मी ते मैद्याचे असतात. मम्मी करते बघे कसं करते ते ते व्हेरी नाईस एक फुट्टेला फुट्टल. तीच तू मोदक 2 मोदक रेडी झाले आहेत हे बघा त्याची बुद्धी दे गौरी खाली. बघा मोदक आम्हाला हाताने पाठी कसं गोल करतात ताटत ठेवा ना हे ताटत चलो जल्दी करो झालं ना हे घे. मम्मी तू कर एक आपण चमचा. मम्मी तू कर एक मला तशा बघाडीसारख्या अशा पाठी नाही करतात. म्हणजे ते तसे डिझाईन नाही कधी मोदक केलंच नाही तसे साधे वाले डिझाईन केलं नाही. नाही साधे करते साधे कर असं बोलतोय साधे म्हणजे जसे आपण पहिला करतो तसे बोलतो डिझाईन नाही येत रे माझी. हा?
कर नाही नाका एक करू देता काय ते गावा एका करणं ना करतोय ये आला 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 इतनी खुशी मस्त बघा राणे काका दाखव. भारी राणी कसा का मोदक झालेला आहे बघा राणे का मोदक आहेत. वाव दिस इज भारी 3 मुलं झाली. छोटा मोठा झालेला आहे. किती माणसं बघा माझी फॅक्टरी खोली आहे मोदकाची. 1 2 3 4 माणसं कामाला आहेत. हे बघा हे आमचं झाले ना ते कडक नाही. आमची घरवाली येते मोदक करायला. मोदक येतात काहीला येतात का मोदक त्याला का हात लावणार चैतलीला दाखव ना शिकते शिकते मग एकाला दाखवते एकेकाचं. आई गोल कर गोल तर मला बरोबर जमणार. मला समजलं काका कसे करतात ते पाती. हे पंत्या करते पंत्या ही बघा हे बघा दिवाळीच्या पंत्या करते. आई गोल करून दे तर येणार ते. हे बघा हो इस तरह से मोदक रेडी हो. ओ माय गॉड सेम मोमो. थांब हे गोल करते मला. आई गोल कर तर येणार नाही तर येणार नाही. बरोबर सेम मोदक 4 मोदक रेडी आले. चौकांचे 4 मोदक. नाही आला भांडा बरं नशीब चांगला घेतला ना तर काळा घेतला असतास तो जागे होता काळा. नाही मी हा टोप सांगितलेला. हे बघा वाव पाऊस आहे दिवाळीचा पाऊस. बघा दिवाळीचा पाऊस. थांब दिसत नाही. गोल करून ना मकाची कशी दिली त्याची पाती. गोल करून येतो बरोबर आहे ना. गोल कर मग बरोबर आहे ना. गोल कर चैताली पाती तर तुझं ते जाणार. हे म्हणायच ना हे म्हणायचं. स्मार्ट गर्ल. ही बघा मोदक. तर मोदक रेडी करतायत 5 मिनिटं झाली. हे बघा आपले मोदक आता रेडी झालेले आहेत आणि अर्धे वाफवायला ठेवतात उकडायला. न उकडायचं नसतं वाफवायचं असतं. हे बघा झालेले मोदक. जे वाफवायचं म्हणजे इथे इडलीचं भांड आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यावर जाळी ठेवली आहे. जाळी म्हणजे काय चाळण. हा सॉरी चाळण. त्याच्यामध्ये फडका त्याच्यावर मोदक असं त्याला झाकण ठेवणार ना मी. हा तर आपले मोदक रेडी होणार थोड्याच वेळाने. खायला रेडी. भाजी रेडी आपली. काजूच्या भाजीचा व्हिडिओ काढायला विसरला मित्रांनो. माफी असावी. 800 रुपये किलोची भाजी काजूची. हे ताट जेव्हा सपवतात ना तेव्हा व्हिडिओ कर. आणि मोदक काढताना ना ते ना ह्याच्यावर ठेवायचे आपण. ते केळीचं पान आहे ना त्याच्यामध्ये काढून ठेवायचे. मस्त नैवेद्य दाखवला. चला हा थोडं खोबरं कमी पडलंय तर परत दिसते पुरण. हे काय रे ते. तर हे आपले मोदक रेडी झालेले आहेत मित्रांनो. हे बघा आता तर सांगतो तकडे भाड्यात गेले
मोदक रेडी. आणि ही आपली काजूची भाजी. ही बघा. हा बोला. माका वाटलं तुम्ही माका फोन करशाल. हो एकदम खाऊन पिऊन ठणठणीत. खाऊन पिऊन नानांचा फोन येलो. आमच्या नानांचा फोन येला गावसून फोन येलो. चालू आहे. ना बरं स्पीकर वर आ. ओके. स्पीकर आता हे वर फोन स्पीकर वर. नैवेद्याला जेवण झाला. मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. इथे मोदक वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. आता इथे पूजेची तयारी करणार आम्ही. पूजा करतो. हे बघा धूप दाखव का. बघा धूप दिसतोय. धूप तुम्हाला हा धूप पेटवला आहे. पण आता पूजा करणार देवाची. नैवेद्य दाखवून मग उपास सोडणार. चला आता बघूया पूजा करूया. हे बघा छत्रताई आमची पूजा करते आहे देवाची. त्या तयारी करते पूजेची. चला त्याच्याकडे जा. मित्रांनो आपली पूजा वगैरे झाली आहे. तर इथे बघा नैवेद्य दाखवलं आहे. नैवेद्यामध्ये काय काय मोदक आहे बघा. डाळ भात, शिंगल्याची भाजी आणि काजूची भाजी. हे बघा नैवेद्य थोड्या वेळाने आता जेवायला चालू करणार आपण. नैवेद्य तयारी चालू आहे. फोन कर शकते का. फोन करा. मालिश झालं ना.